सुनंदाबाई ते पाय ते बाई आहे तिथं विचारू का? हो. चला बरं. बाई इथं इमलाबाई राहते का? इमलाबाई कायच्यासाठी हो बाई? ते इमलाबाई म्हणत होती त्याचा कोणी ओळखीचा आहे, त्याच्या घरी एक पोरगा आहे लग्नाचा म्हणे. काय? इमलाबाईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे लग्नाचा? हो का व? आणि ओ माय काय सांगू बाई तुम्हाला, ते इमले तर एक नंबरची बेवडी बाई आहे. अरे अरे देवा, निवड लोकांकडून पैसे घेत राहते, लोकांना फसवते. आणि काय त्या बाईचं ऐकून राहिल्या हो बाई तुम्ही? आणि तसंच ते पोरगही आहे, मायबापाकडून पैसे घेत राहते आणि तिकडे पैसे उडवते. काही पण सांगता काय? त्या तो म्हणत होत्या त्याच्या मैत्रिणीचा पोरगा लय चांगला आहे, लय पैसे कमावते, एकुलता एक आहे. आणि काही सांगता तुम्ही? काय बाई, मी एवढी गया तोडून सांगून राहिली, तुम्हाला काय खोटं वाटून राहिलं का हो बाया? वा रे वा बाया वा, जा मग सरळ ते घर आहे तिचं. का हो बाई, तिनं नाव सांगितलं असं ना तिच्या मैत्रिणीचं? हो सांगितलं ना नाव तिचं, रत्नाबाई म्हणे बाई, रत्नाबाई. रत्न नाव सांगितलं होतं. हा, हे काय केलं मी स्वतःच दगड पाडून घेतला. ओ बाया हो, चला ना, मी नेतो ना तुम्हाला त्याच्या घरी. हो त्या बाई रत्नाबाई का? त्या रत्नाबाईच्या घरी. हो लई चांगली आहे ते बाई, जा जा. बाई आता नाही जात आम्ही त्याच्या घरापर्यंत. बरं झालं तुम्ही सांगितलं आम्हाला, चाललो आम्ही आता आमच्या घरी. बाई ओ बाई, असं नका करू, एक वेळा तरी जावं बाई. नाही आता नाही जात. पहा, तुम्ही दुसऱ्यासाठी गड्डा खोदला आणि तुम्हीच त्या गड्ड्यात पडल्या, म्हणून दुसऱ्यासाठी कधीच वाईट चितू नाही.